Hello everyone, very warm welcome, very warm welcome. How do you do everybody? कसे आहात सर्वजण? Everything good, all right? All good, all well, everybody. How do you do? Yes, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे in our live spoken English master class. I really welcome you all from the bottom of my heart. Everything good? That's really beautiful. Great. So shall we begin for our live class? चला सुरू करूया स्पोकन इंग्लिश मास्टर क्लास. Yes, we are going to start for. Chala. All people are there? So, what's going on in your life? काय चाललंय? कसं चाललंय? How's going on? How's it going? आयुष्य कसं चाललंय? How's it going? Or how's life? आयुष्य कसं चाललंय? How's life? Very nice. Nothing special as usual. Okay. Very well. Beautiful. चांगलं चाललंय सगळ्यांचं सगळं. It's good. All good. Beautiful. Very good. Okay. Great. Not bad. एवढं पण काय वाईट नाही चाललंय. ओके ओके. ठीक ठीक चाललंय. येस. फुल ऑफ प्रॉब्लेम्स. अच्छा ओके. अजून ग्रेट. बोरिंग. अरे बापरे. अच्छा ठीक आहे. चला लेट्स कंटिन्यू फॉर अवर लाईफ स्पोकन इंग्लिश मास्टर क्लास. चालू असतं कधी असं अप्स अँड डाऊन्स. इट इज कॉल्ड एज अप्स अँड डाऊन्स. चढ उतार नाही का. चढ उतार. सो अप्स अँड डाऊन्स इन लाईफ. देर आर ऑलवेज अप्स अँड डाऊन्स. आयुष्यामध्ये नेहमी अप्स अँड डाऊन्स असतात. वी नीड टू टॅकल देम. आपल्याला त्यांना टॅकल करून नीड टू गो अहेड. दॅट्स इट. चला सो शल वी प्रोसीड अहेड. जाऊया पुढे. तर आज मी तुम्हाला काही शब्द शिकवणार आहे. सी आपण आहे ना इन द बिगिनिंग एकदम सुरुवातीला आपण काही शब्द शिकलेलो आहे. कोणते कोणते? आय, ही, शी, वी, यू, दे. बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आय म्हणजे मी स्वतः. ही म्हणजे तो. शी म्हणजे ती. देन कम्स वी म्हणजे आम्ही किंवा आपण. देन कम्स यू म्हणजे तू किंवा तुम्ही. देन कम्स दे म्हणजे ते सर्वजण. हे सगळं काय? व्हॉट इज ऑल दिस? दीज आर कॉल्ड एज प्रोनाउन्स. सो हे जे प्रोनाउन्स असतात इंग्रजीमध्ये ह्यांचे केसेस असतात. विभक्ती नाव ऐकले तुम्ही? हॅव यू एव्हरीबडी लिसन द वर्ड विभक्ती? मराठी ग्रामर मध्ये किंवा संस्कृत मध्ये स्पेशली तुम्ही ऐकलं असेल. येस नो? विभक्ती नाव ऐकलं? विभक्ती. करेक्ट. तर ना सर्वनामांच्या काही प्रोनाउन्सच्या काही केसेस असतात. आय, ही, शी, वी, यू, दे हे सगळे काय? हे प्रोनाउन्स आहेत. तर ह्यांचे काही केसेस असतात. केसेस म्हणजेच काय? विभक्त्या असतात. की पहा आता मी वाक्य घेतलं की मी आनंदी आहे. एक्झाम्पल आपण इंग्लिश मध्ये केलं आय एम हॅपी. ठीक आहे. वी मेड सेंटेन्स इन इंग्लिश व्हॉट? आय एम हॅपी. पण कधी कधी असं वाक्य आलं तर हे पेन माझं आहे. हा माझा पेन आहे. ओके. हा माझा पेन आहे. तर इथे आलं माझा. मग माझा ही मीची विभक्ती आहे. माझा पेनाचं आलं म्हणून आपण इथे म्हणू शकतो का आय पेन? कॅन वी से हिअर आय पेन? वी कॅनॉट से हिअर आय पेन. मग इथे काय करायला लागतं? हे माझं, माझी, माझे याचं काय? ती विभक्ती आहे. तर मग इथे प्रोनाउन्सच्या केसेस यूज करायला लागतात. जसं की तुम्हाला माहिती आहे ते ऑलरेडी. काय? माझं, माझी, माझ्या. असं आता काय यूज करायचं? माय यूज करायचं. यू आर ऑलरेडी नोन टू इट. काय यूज करणार तुम्ही? माय यूज करणार. तर अशा वेगळ्या वेगळ्या केसेस असतात. जर ही एक केस झाली आता माय ही एक पॉझेसिव्ह केस आहे. आणि अजून एक केस असते जसं मला दे ना, मला सांग, मला. सो मी,
आणि मला. सो इथे मला साठी आपण आय नाही घेऊ शकत. मला असाल मग मी यूज करायला लागतं एम ई मी, माहितीये का, टेल मी. तर ही पण एक केस आहे. तर इन टुडेज क्लास, आजच्या क्लासमध्ये आपल्याला ह्या काही पझेसिव्ह केसेस पाहिजे की जे वाक्य बनवताना लागतात, म्हणजे लागतात, यूज करायला लागतात. सो एक प्रॉपर क्लॅरिटी देते त्याची. हिअर वी गो. सगळ्यात आधी मी लिस्ट लिहू. आय विल राईट हिअर द लिस्ट फॉर द व्हेरी फर्स्ट. का सगळ्यात आधी असतं माय. माय म्हणजे माझा, माझी, माझे. व्हॉट इज मीन बाय माय? माय म्हणजेच काय असतं? माझं, माझी, माझे. मग फॉर एक्झाम्पल, माझा पेन, माय पेन. माझं लॅपटॉप, माय लॅपटॉप. माझा टेबल, माय टेबल. माझं पाणी, माय वॉटर. माझा क्लास, माय क्लास. माझी शाळा, माय स्कूल. माझी आई, माय मदर. माझे वडील, माय फादर. गेटिंग. याला बोलतात माय. माय म्हणजेच काय? माझं, माझे, माझे. ऑलवेज रिमेंबर, हे जे माय, हे माय वाक्यात कधीच एकटं नाही येत. इट नेव्हर नेव्हर कम्स अलोन. हे माय हा शब्द वाक्यात कधीच एकटा नाही येत. ह्याला जोडून पुढे काही ना काही नाऊन असतच. यू हॅव सीन. माझा पेन, माय पेन. माझं काम, माय वर्क. माझी कागदपत्रे, माय डॉक्युमेंट्स. गेटिंग. सो माय, माझं, माझी, माझे, याला जोडून ऑलवेज पुढे काही ना काही शब्द येतच. हे एकटं कधीच नाही येत. आणि जर ते एकटं आलं तर तिथे तुम्ही हे माय शब्द नाही वापरू शकत. इफ इट कम्स अलोन, तर तुम्ही तिथे माय नाही वापरू शकत. हे माझं आहे. मग तुम्ही नाही म्हणू शकत दिस इज माय. जसं हा माझा पेन आहे, मी म्हणेल दिस इज माय पेन. पण हे माझं आहे, मग मी काय दिस इज माय. मग इथे अजून दुसरे केस वापरायला लागते, ज्याला बोलतात माईन. दिस इज माईन. ठीक आहे. तर चला त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूयाच. आज आपल्याला पझेसिव्ह केसेस पाहिजे आहे, जे आय, ही, शी, वी, यू आणि दे प्रोनाउन्सच्याच असतात केसेस. सॉरी, फक्त सर्वनामांच्याच केसेस असतात. जे ना, इट्स ओके संदीप सर, नो प्रॉब्लेम. जे प्रोनाउन्स असतात त्यांच्याच केसेस असतात. ठीक आहे. शब्दांच्या, नावांच्या केसेस नसतात. जसं पल्लवी मॅडम, नाव आहे, नावाची केस नसते तिथे. तर आपण, तुम्ही तेच म्हणा, हा पल्लवी मॅडमचा पेन आहे, दिस इज पल्लवी मॅडम्स पेन. पण हे केसेस कशा असतात? प्रोनाउन्सचे असतात. आय, ही, शी, वी, यू, ते यांचे केसेस असतात. तर पहा, माय, माय म्हणजे माझं, माझी, माझे. पुढचा शब्द ही, हीचे पॉझेसिव्ह केसेस, ते हिज. सांगा, हिज म्हणजे काय? टेल मी इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी, व्हॉट इज मीन बाय हिज? व्हॉट इज मीन बाय हिज? व्हॉट इज मीन बाय हिज? हिज म्हणजे काय? सांगता चॅट बॉक्स मध्ये. His. What is meant by his? Absolutely correct. What is meant by his? His ला मराठीमध्ये काय बरं बघतो आपण? Here we go. त्याचा, त्याची, त्याची. His म्हणजेच काय? त्याचा, त्याची, त्याचे. His म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे. त्याची बॅग, his बॅग. त्याचा लॅपटॉप, his लॅपटॉप. त्याचं सामान, his stuff. करेक्ट. हिज थिंग्स, त्याच्या गोष्टी, हिज थिंग्स. त्याचे विचार, हिज थॉट्स. त्याचं मत, हिज ओपिनियन. त्याचा व्यवसाय, हिज बिझनेस. त्याचं स्वप्न, हिज ड्रीम. त्याचा परिचय, हिज इंट्रोडक्शन. त्याचं गाव, हिज विलेज. त्याची दुकान, हिज शॉप. त्याची नोकरी, हिज जॉब. करेक्ट. त्याचे प्रॉब्लेम्स, हिज प्रॉब्लेम्स. करेक्ट. त्याची बहीण, हिज सिस्टर. मग त्याचा, त्याची, त्याचे, व्हॉट एव्हर इट इज. तुम्ही काय यूज करणार आहे? हिज यूज करणार आहे. यू आर गोइंग टू यूज व्हॉट? व्हॉट एक्झॅक्टली यू हॅव टू यूज देअर? हिज यूज. समजलंय? येतं लक्षात? बरं, पुढे पुढचा शब्द. हिअर वी गो. नेक्स्ट असतं हर. व्हॉट इज नेक्स्ट? कम्स हर. हर म्हणजेच काय?
व्हॉट इज मीन बाय हर? एकदम सिंपल. हर, शी, ची पॉझेसिव्ह केस आहे हर. जसं शी म्हणजे ती, है ना. तर हरचा अर्थ होतो तिचा, तिची, तिचे, तिचा, तिची, तिची. आता आहे ना तुम्हाला एक गोष्ट सांगते, पहा लक्ष द्या व्यवस्थित. एव्हरीबडी पे अटेन्शन प्रॉपरली. हर म्हणजेच काय की तिचा, तिची, तिचे. बरोबर आहे. आता आहे ना शी, ठीक आहे. शीचा अर्थ काय होतो मी तुम्हाला शिकवलंय, ती. जसं फॉर एक्झाम्पल जर का मला म्हणायचंय की ती डॉक्टर आहे, आपण म्हणणार काय म्हणणार इंग्लिशमध्ये करा. इफ आय म्हणणार से ती डॉक्टर आहे, आपण इंग्रजीमध्ये काय म्हणणार? करेक्ट. शी इज डॉक्टर. शी इज डॉक्टर. बरं, पण आता समजा आपण आपल्या शाळेतल्या एका टीचर बद्दल बोलतोय. कन्सिडर वी आर स्पीकिंग अबाउट द टीचर इन आवर स्कूल. तर आपण काय म्हणणार? त्या माझ्या शिक्षिका आहेत. एम आय राईट? व्हॉट विल बी से? त्या माझ्या शिक्षिका आहेत. बरोबर आहे. आता मी इथे काय म्हणले? त्या. व्हॉट डिड आय से? त्या. मग आता ह्याला इंग्लिश मध्ये कसं करायचं? इफ आय वॉन्ट टू से, पहा, त्या माझ्या शिक्षिका आहेत. ओके, त्या माझ्या शिक्षिका आहेत. दिस इज द सेंटेन्स. हाऊ आर वी गोइंग टू मेक दॅट सेंटेन्स इन इंग्लिश? त्या माझ्या शिक्षिका आहेत. इंग्रजीमध्ये वाक्य कसं होणार? हाऊ टू डू दॅट इन इंग्लिश? त्या माझ्या शिक्षिका आहेत. करेक्ट. त्या माझ्या शिक्षिका आहेत. आता इथे तुमचं म्हणणं काय? इथे आपण काय सब्जेक्ट युज करायचे? तर मी म्हणतेय त्या. पहा, लक्ष द्या. बरेच जणांचं म्हणणं असेल इथे आपल्याला दे यूज करायचं. राईट? मेनी वन्स मस्ट बी थिंकिंग मॅम हिअर शुड बी दे. बरोबर आहे. मी म्हणले ते आहे. मी कुठे म्हणले ती? पण पहा डिअर पीपल, जरी मी इथं ती नाही म्हणले तरी पण बोलताना मी माझ्या एकाच शिक्षिकाबद्दल बोलतेय. आय एम स्पीकिंग अबाउट माय ओनली वन टीचर. माझ्या एक शाळेतल्या मॅडम रस्त्यावरून जाताना मला दिसल्या आणि मी माझ्या आईला सांगते, आई पहा त्या माझ्या शिक्षिका, त्या माझ्या मॅम आहेत. आपण असं म्हणणार का ती माझी मॅडम आहे? असं म्हणणार का? नाही म्हणणार. पहा, व्यक्ती एकच आहे. देर इज ओनली वन पर्सन. पण त्या व्यक्तीला रिस्पेक्ट देण्यासाठी मी त्या केलं. जसं आपले वडील, आम्हाला तो म्हणणार का? आपल्याला ते माझे वडील आहेत. मग मी म्हटले ते माझे वडील आहेत, तर मग तुम्ही काय ते माझे वडील आहेत त्याच्यासाठी दे आर माय फादर असं म्हणणार? नाही म्हणू शकत. वाय? तुम्ही जरी मराठीमध्ये अनेक वचनी केलं तरी समोर एकाच व्यक्तीबद्दल बोलताय. ते माझे वडील आहेत, मी एकाच व्यक्तीबद्दल बोलतीये. मग मला तिथे हीच घ्यायला लागेल. मान्य आहे तेला इंग्लिशमध्ये दे बोलतात, पण इंग्रजीमध्ये एवढं शब्दाचं शब्द नाही करू शकत तुम्ही. सिच्युएशन पण लक्षात घ्यायला लागेल. तर व्यक्ती एकच आहे ना. इंग्लिशमध्ये तसं काही नाही रिस्पेक्ट देण्यासाठी तुम्ही लगेच दे करायचं. इंग्लिशमध्ये असं आहे व्यक्ती एकच आहे, ही शी यूज करा, आणि व्यक्ती खूप आहे दे यूज करा. मग ते माझे वडील इंग्लिशमध्ये तुम्ही कसं करणार सांगा? ही वापरायचं की दे वापरायचं? व्हॉट आर यू गोइंग टू यूज? लवकर सांगा चॅट बॉक्स मध्ये. करेक्ट. आन्सर इन द चॅट बॉक्स. कोणाला चॅट बॉक्स मध्ये मेसेज नाही करता येते? चॅट बटन वर क्लिक करा, न्यू चॅट वर क्लिक करा, पल्लवी मॅम नावावर क्लिक करा, वरती कोपऱ्यात इन्व्हाइट दिसेल, इन्व्हाइट वर क्लिक करा आणि मेसेज करा. सो इट बिकम्स इन इंग्लिश, ही इज माय फादर. व्हेरी गुड. आपण ते म्हणणार का? नाही म्हणणार. व्यक्ती एकच आहे. तसंच त्या माझ्या शिक्षिका आहेत. आय एम स्पीकिंग अबाउट ओनली वन पर्सन. मी माझ्या एकाच मॅम बद्दल बोलतेय. मग मी काय म्हणायचं? त्या माझ्या शिक्षिका आहेत. व्हॉट एम आय गोइंग टू से? मी काय म्हणणार? शी इज माय टीचर, है ना. जरी व्यक्ती एकच आहे तरी मराठीमध्ये असं नाही म्हणणार ती माझी मॅडम. मराठीमध्ये असं म्हणणार त्या माझ्या मॅडम आहेत, त्या माझ्या मॅम आहेत, त्या आमच्या मॅम आहेत असंच म्हणणार. त्या आमच्या वर्ग शिक्षिका आहेत असंच म्हणणार. पण इंग्रजीमध्ये करताना शी यूज करायचं. जरी ते सर्वजण याला पण ते बोलतो तरी पण इथे बोलताना शी यूज करायचं. बिकॉज वी आर स्पीकिंग अबाउट ओनली वन पर्सन.
त्या माझ्या शिक्षिका आहेत. तर इंग्लिश मध्ये कसं होईल? शी इज माय टीचर. अंडरस्टँडिंग प्रॉपरली? शी इज माय टीचर. क्लिअर? आलं लक्षात? ब्युटिफुल, फॅन्टॅस्टिक. तर अशा खूप गोष्टी असतात इंग्लिशमध्ये. सो विचार करून करून करायला लागतात काही गोष्टी, काही रूल्स असतात जे व्यवस्थित लक्षात ठेवणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता माय, माय म्हणजे माझं, माझी, माझं. पुढे येतं हिज, हिज म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे. हर, हर म्हणजे तिचा, तिची, तिचे. त्याच्यानंतर अवर, अवर पुढे असतं अवर. पहा, व्हॉट इज नेक्स्ट वर्ड? विच इज अवर. अवर म्हणजेच काय असतं? आमचा, आमची, आमचे किंवा आपला, आपली, आपले. आमचा, आमची, आमचे किंवा आपला, आपली, आपले एवढे अर्थ असतात अवरचे. अवरचा अर्थ म्हणजे वी, वीचा अर्थ काय असतो? आम्ही किंवा आपण. व्हॉट इज मीन बाय वी? वीचा अर्थ काय होतो? आम्ही किंवा आपण. मग आवर, आवरला काय बोललं जातं? आमचा, आमची, आमचे किंवा आपला, आपली, आपले. क्लिअर? नेक्स्ट इज हिअर वी गो युवर. पुढे असतं युवर म्हणजे यू, यूची पॉझेसिव्ह केस असते युवर. युवरला मराठीमध्ये काय म्हणतात? पहा, तू, यूचा अर्थ काय असतो? तू किंवा तुम्ही. व्हॉट इज मीन बाय यू? तू किंवा तुम्ही. मग पहा, तुझा, तुझे, तुझे. यू म्हणजेच काय? तुझा, तुझी, तुझे किंवा तुमचा, तुमची, तुमचे. युअर म्हणजेच काय असतं? तुझा, तुझी, तुझे किंवा तुमचा, तुमची, तुमचे. ठीक आहे. नेक्स्ट कम्स देअर. द लास्ट केस इट इज देअर. देअर म्हणजेच काय? व्हॉट इज मीन बाय देअर? दे म्हणजे ते सर्वजण. पुढे देची पॉझेसिव्ह केस देअर. आणि देअरला काय बरं बोलतात? व्हॉट इज मीन बाय देअर? देअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे. देअर म्हणजेच काय? त्यांचा, त्यांची, त्यांचे. तर आता हे त्यांचं, त्यांचे कधी वापरायचं? जेव्हा तुम्ही दोन किंवा दोनपेक्षा जास्त जणांविषयी बोलता ना, तेव्हा युज करायचं त्यांचा, त्यांची, त्यांची. आलं लक्षात? हे सगळे शब्द यू नीड टू मेमोराइज. हे सगळे शब्द तुम्हाला पाठ करायला लागतील. कारण इंग्रजीमध्ये वाक्य बनवायचे साधे साधे शब्द आहेत, युज करायला लागतात मेनी अ टाइम्स. क्लिअर? माय, माय म्हणजे माझा, माझी, माझे. हिज, हिज म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे. हर, हर म्हणजे तिचा, तिची, तिचे. आवर, आवर म्हणजे आमचा, आमची, आमचे. आपला, आपली, आपले. युव, युव म्हणजे तुझा, तुझी, तुझे. तुमचा, तुमची, तुमचे. देअर, देअरला काय बरं बोलतात? त्यांचा, त्यांची, त्यांचे. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? एव्हरीबडी डिड यू अंडरस्टँड? सगळ्यांना समजलंय? Everybody understood it? That's really beautiful. Okay, done. आता आपण हे शब्द रिलेट करून आपण वाक्य घेऊया आणि ते वाक्य इंग्रजीमध्ये करूया. ठीक आहे? ते शब्द यूज करू. ठीक आहे? Here is the first sentence. मला it's a very simple sentence. माझी आई, माझी आई प्रेमळ आहे. ठीक आहे. हिअर इज द व्हेरी सिम्पल सेंटेन्स. काय सेंटेन्स लिहिलं मी बोर्डवरती? व्हॉट इज द एक्झाम्पल आय हॅव टेकन हिअर ऑन द बोर्ड? माझी आई प्रेमळ आहे. चला करा बरं वाक्य इंग्रजीमध्ये. प्लीज डू मेक सेंटेन्स इन इंग्लिश. ट्राय करा सगळ्यांनी. माझी आई प्रेमळ आहे. आता इथे काय आलं स्टार्टिंगला? पहा, माझी आई आलं. मग माझी आई आपण काय म्हणणार? माझा, माझी, माझं इंग्लिशमध्ये माय म्हणतो. मग माझे, आय सेड यू, ह्यांच्या पुढे काही ना काहीतरी नाउन डेफिनेटली येणार म्हणजे येणार. मग माझी आई, इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश माय मदर. माय मदर इज प्रेमळ. प्रेमळ म्हणजेच काय बरं? लव्हिंग. सेंटेन्स इज रेडी. माझी आई प्रेमळ आहे. माय मदर इज लव्हिंग. क्लिअर प्रॉपरली? चला आता नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट काय? पहा, त्याचा, त्याचे, त्याचे. मला म्हणायचंय त्याची शाळा, त्याची शाळा सुंदर आहे. येस, त्याची शाळा सुंदर आहे.
खरं तर इंग्रजीमध्ये ट्राय करा. त्याची शाळा सुंदर आहे. कोणाची शाळा? त्याची शाळा. त्याचा, त्याची, त्याची. इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? हिज स्कूल. त्याची शाळा. हिज स्कूल इज ब्युटिफुल. त्याची शाळा. हिज स्कूल इज ब्युटिफुल. Getting properly? Okay. Next, what is the next word? Her. Her म्हणजेच काय? तिचा, तिची, तिचे. ओके, याला रिलेट करून आपण एक वाक्य घेऊ. मला म्हणायचंय तिच्या मैत्रिणी आनंदी आहेत. तिच्या मैत्रिणी आनंदी आहेत. खरं इंग्लिश मध्ये वाक्य तिच्या मैत्रिणी आनंदी आहेत. कोणाच्या? तिच्या मैत्रिणी. मग तिच्या मैत्रिणी, तिचा, तिची, तिचे. इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? हर. घेऊया का? हर फ्रेंड्स. तिच्या मैत्रिणी. हर फ्रेंड्स आर हॅपी. तिच्या मैत्रिणी आनंदी आहेत. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश व्हॉट? हर फ्रेंड्स आर हॅपी. हर फ्रेंड्स आर हॅपी. तिच्या मैत्रिणी आनंदी आहेत. नेक्स्ट वन. आमची मुले शाळेमध्ये आहेत. आमची मुले शाळेमध्ये आहेत. व्हेरी सिम्पल सेंटेन्स. प्लीज ट्राय एव्हरीवन. करा वाक्य इंग्रजीमध्ये. आमची मुले शाळेमध्ये आहेत. यूज करा अप्रोप्रिएट वन. आमची मुले शाळेमध्ये आहेत. आमचा, आमचे, आमचे. इंग्लिश मध्ये कसं होईल? आर किड्स. आवर किड्स. आमची मुले. आवर चिल्ड्रन. आवर किड्स. राईट. कुठे आहेत? शाळेमध्ये आहेत. मग आता इथे पुढे काय यूज करायचं की नाही? हेल्पिंग वर्ब की डायरेक्ट म्हणायचं आवर किड्स इन स्कूल? काहीतरी हेल्पिंग वर्ब टाकायला लागेल ना. तर आता 2 की जणांपेक्षा जास्त जण विषय बोलतोय. आमची मुले ऑब्विसली 2 की जणांपेक्षा जास्त जण बद्दल बोलतोय. सो आर यूज करूया. आवर किड्स आर इन स्कूल. आवर किड्स आर इन स्कूल. क्लॅरिटी येते? अजून एक सेंटेन्स. तुमचा मुलगा मैदानावर आहे. प्लीज ट्राय एव्हरीबडी. करा वाक्य इंग्लिश मध्ये. हाऊ टू डू दॅट इन इंग्लिश? तुमचा मुलगा मैदानावर आहे. इन इंग्लिश कसं होणार वाक्य? व्हेरी सिम्पल सेंटेन्स. तुमचा मुलगा मैदानावर आहे. येस. प्लीज ट्राय. करा सगळ्यांनी. तुमचा, तुमचे, तुमचे. इंग्लिश मध्ये काय म्हणतात? आय हॅव ऑलरेडी गिवन यू. तुमचा, तुमचे, तुमचे म्हणजेच काय? युअर. तुझा काय, तुमचा काय, एकच. युअरच बोलतात. मग आता पहा, इथे पुढे आले तुमचा मुलगा. आता इथे पहा, तुम्ही एखाद्याला समजा तुमच्या मैत्रिणीला सांगता की तुझा मुलगा मैदानावर. सो तिच्या मुलाबद्दल तुम्ही बोलताय. मग तुम्ही तिच्या मुलाबद्दल बोलताना तुम्ही बॉय कसं काय म्हणू शकता? वी कांट से बॉय. आपण इथे रिलेशन दाखवतोय ना की तुझा मुलगा. तो काय असं त्याचं कोणतं पण थोडी मुलगा आहे रस्त्यावरचा एखादा आपल्याला जर म्हणजे आपल्यासोबत काही घेणं नाही असं थोडी तो मुलगा. असं थोडी आहे. तुम्ही तिच्या मुलाबद्दल बोलताय. त्यांच्या रिलेशनशिप बद्दल, रिलेशन मधल्या कोणाचा विषय तरी बोलताय. मुलाबद्दल बोलताय. तर जेव्हा एखाद्याचा मुलगा, एखाद्याची मुलगी असं रिलेटिव्ह म्हणजे रिलेशन आहे त्यांच्यामध्ये, अशा गोष्टींबद्दल बोलायचंय तेव्हा सन, डॉटर असं वापरलं जातं. मुलगा असेल तर सन. तुझा मुलगा, युअर सन. युअर बॉय नाही, तुझा मुलगा आहे, सन बोलतात. आता सन मध्ये पण यस यू एन सन नाही. यस यू एन सन म्हणजे सूर्य. यस ओ एन सन. व्हॉट इट इज? यस ओ एन सन. काय यूज करायचं? यस ओ एन सन. युअर सन. सो तुमचा मुलगा मैदानावर आहे. तुमचा मुलगा म्हणजेच काय? युअर सन इज. कुठे आहे? मैदानावर आहे. कुठे आहे? मैदानावर. सांगा आता मैदानावरला इंग्लिश मध्ये तुम्ही काय म्हणणार? व्हॉट एक्झॅक्टली आर यू गोइंग टू से? तुमचा मुलगा आहे बघ. परत यस यू एन सन. अरे सन म्हणजे यस यू एन सन म्हणजे सूर्य. यस ओ एन सन. यस ओ एन सन म्हणजे मुलगा.
युअर सन इज मैदानावर. इन ग्राउंड का ऑन ग्राउंड. मैदानावर आलं ना मग ऑन म्हणायचं. बी केअरफुल हा पहिला आन्सर आहे. युअर सन इज ऑन ग्राउंड. तुमचा मुलगा मैदानावर आहे. युअर सन इज ऑन ग्राउंड. चला अजून एक सेंटेन्स. मला म्हणायचंय त्यांचं घर मोठं आहे. त्यांचं घर मोठं आहे. त्यांचं घर मोठं आहे. त्यांचं घर मोठं. एव्हरीबडी काइंडली डू इट. कम ऑन एव्हरीवन. त्यांचं घर मोठं आहे. त्यांचं त्यांचे आता इथं आलं त्यांचं तर आपण इथं म्हणतोय खूप सारे जणांचं त्यांचं सगळ्यांचं. तर इंग्लिश मध्ये देअर यूज करतात. देअर मध्ये पण पाहता मी पाहिलं कोणीतरी लिहिलं की देअर स्पेलिंग पा कोणीतरी लिहिलं दिस स्पेलिंग. दिस इज नॉट दॅट देअर. त्यांचं त्यांचे हे देअर ह्याला बोलतात THEIR. आणि THERE देअर. देअर म्हणजेच काय तिथे. देर इज अ हाऊस. इथे एक घर आहे. देर इज अ ट्री. इथे एक झाड आहे. त्याला बोलतात ते देअर. हा सो प्लीज बी केअरफुल विथ व्हॉट आर यू आन्सरिंग. THEIR देअर. थोडं ग्रामर आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. देअर हाऊस. त्यांचं घर मोठे आहे. देअर हाऊस इज बिग. देअर हाऊस इज बिग. डन. फोटो काढते मी. एकदा वाचा जरा व्यवस्थित सगळ्यांनी. प्लीज रीड इट आउट. येस. गॉट इट. चला I will clean it up and we'll take more some sentences. The first sentence. माझ्या बाबाकडे लॅपटॉप आहे. येस बिको. माझ्या बाबाकडे लॅपटॉप आहे. तर इंग्रजीमध्ये काइंडली डू मेक सेंटेन्स इन इंग्लिश. माझ्या भावाकडे लॅपटॉप आहे. चला होऊन जाऊ दे. करा व्यवस्थित इंग्लिश मध्ये. माझ्या भावाकडे लॅपटॉप आहे. माझ्या भावाकडे लॅपटॉप आहे. कोणाकडे? माझ्या भावाकडे. माझ्या भावाला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो माय ब्रदर. राईट. घेऊन टाकलं माय ब्रदर. सो माझ्या भावाकडे लॅपटॉप आहे. मग इट बिकम्स माय ब्रदर. पुढे काय घ्यायचं? हॅव घ्यायचं की हॅज घ्यायचं? हॅज घ्यायचं. एकाच व्यक्तीबद्दल बोलतो तर हॅज घ्यायचं. हॅव कसं काय घेणार तुम्ही? हॅव नाही घेऊ शकत. हा माय ब्रदर हॅज लॅपटॉप. माझ्या भावाकडे लॅपटॉप आहे. माय ब्रदर हॅज लॅपटॉप. तसंच अजून एक सेंटेन्स.
त्याच्या भावाकडे लॅपटॉप आहे. परत इंग्लिश मध्ये त्याच्या भावाकडे लॅपटॉप आहे. आन्सर इन द चॅट बॉक्स. त्याच्या भावाकडे लॅपटॉप आहे. त्याच्या भावाकडे लॅपटॉप आहे. त्याचा भाऊ इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? हिज ब्रदर. त्याच्या भावाकडे लॅपटॉप आहे. हिज ब्रदर हॅज लॅपटॉप. त्याच्या भावाकडे लॅपटॉप आहे. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश हिज ब्रदर हॅज लॅपटॉप. हिज ब्रदर हॅज लॅपटॉप. नेक्स्ट वन here we go. तिच्या भावाकडे लॅपटॉप आहे. तिच्या भावाकडे लॅपटॉप आहे. करेक्ट रेझ्युम मध्ये तिच्या भावाकडे लॅपटॉप आहे. सो तिचा, तिची, तिचे काय म्हणणार? हर ब्रदर. तिच्या भावाकडे लॅपटॉप आहे. हर ब्रदर हॅज लॅपटॉप. तिच्या भावाकडे लॅपटॉप आहे. तिच्या भावाकडे लॅपटॉप आहे. सो इट बिकम्स इन इंग्लिश हर ब्रदर हॅज लॅपटॉप. ब्युटिफुल. बरं, अजून एक सेंटेन्स. आमच्या भावांकडे, आता मी फ्लुरल करते सगळं. आमच्या भावांकडे लॅपटॉप आहे. आमच्या भावांकडे लॅपटॉप आहे. Please use appropriate helping verb. Kindly use appropriate helping verb. आमच्या भावांकडे लॅपटॉप आहे. आमचे भाऊ इंग्लिश मध्ये काय म्हणतात? Our brothers. Our brothers have laptop. आमच्या भावांकडे लॅपटॉप आहे. Our brothers have laptop. आमच्या भावांकडे लॅपटॉप आहे. Our brothers have laptop. कन्सिडर खूप सारे. आमच्या सगळ्यांच्या भावांकडे लॅपटॉप आहे असं म्हणणं आहे. मग आर ब्रदर्स हॅव लॅपटॉप. ठीक आहे. तुझ्या भावांकडे लॅपटॉप आहे. तुझ्या भावाकडे लॅपटॉप आहे. तुझा भाऊ इंग्लिश मध्ये होणार युअर ब्रदर. युअर ब्रदर हॅज लॅपटॉप. तुझ्या भावाकडे लॅपटॉप आहे. युअर ब्रदर हॅज लॅपटॉप. And one more. त्यांच्या भावाकडे लॅपटॉप आहे. त्यांच्या भावाकडे लॅपटॉप आहे. त्यांचा, त्यांची, त्यांचे. It is called as in English their brother. त्यांच्या भावाकडे their brother has laptop. ते एकच समजलं बरं. डिपेंड्स ऑन हे हॅज घ्यायचं, हॅव घ्यायचं. मी असं डिपेंड्स ऑन सिच्युएशन. तुम्ही बोलताय तो व्यक्ती एकच असेल तुम्ही हॅज घ्या. 2 किंवा 2 पेक्षा जास्त जण असतील तुम्ही हॅव घ्या. इट इज टोटली डिपेंड ऑन द सिच्युएशन. ती परिस्थिती नुसार तुम्हाला माहिती आहे तिथे काय यूज करायचं आपल्याला नेमकं. हो की नाही? गेटिंग माय पॉइंट? परफेक्टली गेटिंग इट? चला वाचा. रीड वन्स. डन. समजलं का? फोटो काढते 1 मिनिट.
May I clean the board? समझते हैं? Understanding everybody? Type in the chat box. Yes, ma'am. I am getting it. Type in the chat box. Yes, ma'am. I am getting it. I'm getting it. Getting it. Got it. Understood it. असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने you can respond. Now, one sentence. चल पटापट सांगायचं तुम्ही. माझी गाडी जुनी आहे. कारण इंग्रजी मध्ये एव्हरीबडी कम ऑन प्लीज मेक इट. माझी गाडी जुनी आहे. माझी गाडी जुनी आहे. माझी गाडी जुनी आहे. It is called as in English, my car is old. माझी गाडी जुनी आहे. My car is old. Next one. मला म्हणायचं आहे माझी गाडी जुनी होती. कारण तर इंग्रजीमध्ये माझी गाडी जुनी होती. Tell me how to do that. माझी गाडी जुनी होती. This is the tense past, है ना? Past tense आहे. तर in that case what we are going to do? माझी गाडी जुनी होती. माझी गाडी जुनी होती. माझी गाडी जुनी आहे. माय कार इज ओल्ड. माझी गाडी जुनी होती. माय कार वॉज ओल्ड. माय कार वॉज ओल्ड. And then माझी गाडी जुनी असेल. माझी गाडी जुनी असेल. माझी गाडी जुनी असेल. माय कार will be old. माझी गाडी जुनी असेल. माय कार विल बी ओल्ड. ठीक आहे. आता तसंच पहा. मला म्हणायचंय माझ्या गाडीला बरं का माझ्या गाडीला लाल रंग आहे. माझ्या गाडीला लाल रंग आहे. दाखव बरं करून पटापट इन द चॅट बॉक्स. डू आन्सर एव्हरीबडी. प्लीज डू मेक द आन्सर. माझ्या गाडीला लाल रंग आहे. माझ्या गाडीला लाल रंग आहे. माझे गाडी इट्स कॉल्ड एज इन इंग्लिश माय कार हॅज रेड कलर. माझ्या गाडीला लाल रंग आहे. माय कार हॅज रेड कलर. नेक्स्ट. माझ्या गाडीला लाल रंग होता. माझ्या गाडीला लाल रंग होता. Then what to use? Now this is the past tense. है ना? इथे आपण was नाही घेऊ शकत. We cannot take here was. Why? Because मी म्हणणार का my car was red color. माझी गाडी होती का लाल कलर? नाही, गाडीला लाल कलर होता. सो यूज करायचं आहे my car had red color. My car had red color. आणि हे जर पण फ्युचर मध्ये घेतलं तर कसं होणार? माझ्या गाडीला
माझ्या गाडीला लाल रंग असेल, माझ्या गाडीला लाल रंग असेल. My car will have red color. My car will have red color. My car will have red color. Is that clear? चल अजून एक सेंटेन्स इंग्लिश मध्ये. त्याची गाडी नवीन आहे. सांगा इंग्लिश मध्ये. त्याची गाडी नवीन आहे. चॅट बॉक्स मध्ये आन्सर करायचं पटापट. व्हेरी सिम्पल थिंग्स आर हियर. त्याची गाडी नवीन होती. त्याची गाडी नवीन होती. And here we go. त्याची गाडी नवीन असेल. त्याची गाडी नवीन आहे. त्याची गाडी नवीन होती. त्याची गाडी नवीन असेल. सो त्याची गाडी नवीन आहे. His car is new. Right? त्याची गाडी आहे ना, म्हणजे हिच कार येणार. नवीन आहे म्हणजे हिच कार इज न्यू. पण त्याची गाडी नवीन होती. त्याची गाडी म्हणजे हिच कार. पास्ट टेन्स वॉज. हिच कार वॉज न्यू. त्याची गाडी नवीन असेल. हिज कार विल बी न्यू. त्याची गाडी नवीन असेल. हिज कार विल बी न्यू. गेटिंग इट. त्याची गाडी नवीन आहे. हिज कार इज न्यू. हिज कार वॉज न्यू. हिज कार विल बी न्यू. ठीक आहे. नेक्स्ट. त्याच्या गाडीला मोठी डिक्की आहे. त्याच्या गाडीला मोठी डिक्की आहे. यु नो, गाडीला डिक्की असतात. त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये माहिती आहे का तुम्हाला? डिक्कीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ट्रंक बोलतात. ट्रंक. बूट पण बोलतात. त्याच्या गाडीला मोठी डिक्की आहे. हिज कार हॅज बिग ट्रंक. ट्रंक म्हणजे डिक्की किंवा बूट. BOOT. त्याच्या गाडीला मोठी डिक्की होती. त्याच्या गाडीला हिज कार had big trunk. His car had big trunk. त्याच्या गाडीला मोठी डिक्की असेल. His car will have big trunk. His car will have big trunk. त्याच्या गाडीला मोठी डिक्की असेल. His car will have big This is next.
पटापट आन्सर करायचं चॅट बॉक्स मध्ये आणि चेक करून पाहायचं. यू हॅव टू प्रॅक्टिस इन दिस वे. अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची. तिची गाडी स्वयंचलित आहे. तिची गाडी स्वयंचलित आहे. तर तिची गाडी स्वयंचलित होती. तिची गाडी स्वयंचलित होती. And then तिची गाडी स्वयंचलित असेल. तिची गाडी स्वयंचलित असेल. तिच्या गाडीला मागचा कॅमेरा आहे. तिच्या गाडीला मागचा कॅमेरा आहे. तिच्या गाडीला मागचा कॅमेरा होता. तिच्या गाडीला मागचा कॅमेरा असेल. करा बरोबर. तिची गाडी स्वयंचलित आहे. तिची गाडी म्हणजेच काय? हर कार इज ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक इनका बिना गिअरची. तिची गाडी स्वयंचलित होती. हर कार वॉज ऑटोमॅटिक. तिची गाडी स्वयंचलित असेल. हर कार will be automatic. Her car will be automatic. Got it? तिच्या गाडीला मागचा कॅमेरा आहे. Her car has backup camera. You know, कॅमेरा असतो तो पुढे लावलेला. हर कार हॅज बॅकअप कॅमेरा. तिची गाडी. तिच्या गाडीला मागचा कॅमेरा होता. हर कार हॅड. आता हॅड घ्यायचं. हर कार हॅड बॅकअप कॅमेरा. तिच्या गाडीला मागचा कॅमेरा असेल. हर कार will have backup camera. Her car will have backup camera. आता एकत्र देते तिथं. आमची गाडी स्वस्त आहे. करा इंग्लिश मध्ये. आमच्या गाडीला नवीन इंजिन आहे. आमची गाडी स्वस्त आहे. आमच्या गाडीला नवीन इंजिन आहे. स्वस्त. our car is cheap. cheap म्हणजे स्वस्त. आमच्या गाडीला नवीन इंजिन आहे. our car has new engine. Our car has new engine.
तुझी गाडी आरामदायी आहे. तुझी गाडी आरामदायी आहे. तुझ्या गाडीला मागची लाईट आणि तुझी गाडी आरामदायी आहे. Your car is comfortable, right? Your car is comfortable. तुझ्या गाडीला मागची लाईट. यू नो व्हॉट इज मीन बाय मागची लाईट? मागची लाईट त्यासाठी इंग्लिश मध्ये एक छान शब्द आहे. Your car has tail light. Tail light. Tail light म्हणजे मागची लाईट. भारी ना? इंटरेस्टिंग? आर यू एन्जॉईंग? त्यांची गाडी महाग आहे. त्यांची गाडी महाग आहे. त्यांच्या गाडीला येस त्यांच्या गाडीला चार दरवाजे. त्यांची गाडी महाग आहे. त्यांच्या गाडीला 4 दरवाजे आहेत. Their car is expensive. Their car is expensive. त्यांची गाडी महाग आहे. Their car is expensive. त्यांच्या गाडीला 4 दरवाजे आहेत. Their car has 4 दरवाजे. त्यांच्या गाडीला 4 दरवाजे आहेत. Their car has 4 doors. Clear? Look at the board, please. Have a look on the board. समजते का? चेक करा. I will capture photo of this frame. Ready? येस समजलं का? कोणाला काही प्रॉब्लेम? एनी डाऊट? असं काही आहे जे समजत नाहीये, समजलं नाहीये, मला नाही समजत आहे, असं कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नो ना? So here in today's class we have learned cases. Cases शिकलोय आपण. I, he, she, we, you, they यांचे cases जसे की my, his, her, your, our, their. These cases we have learned in today's class. I hope you understood it properly. Their car have नाही येणार कारण की their car तर एकच येते की कार एकच आहे ना, तर तुम्ही their वर नाही डिसाइड करू शकत की हा they सोबत हॅवस मग their सोबत हॅवस नाही. इथं काय आहे? त्यांची गाडी. इथं गाडी महत्वाचा पॉइंट आहे. सो गाडी तर एकच आहे. असं असं त्यांच्या गाड्यांना 4 दरवाजे आहेत. त्यांच्या गाड्यांना इथं गाडी हे जर कपलर असेल तर मग हॅव घेतलं असतं. बाकी अदरवाईज कसं त्यांची गाडी तर गाडी तर एकच आहे ना. जसं आमची गाडी आता वी सोबत सुद्धा हॅव यूज करतात ना, पण इथं गाडी एकच आहे म्हणून हॅज घेते. अजून कोणाला काही प्रॉब्लेम? समजलं? ओके चलो मग लिहून काढा मस्तपैकी वहीमध्ये. डेफिनेटली राईट डाऊन इन द नोटबुक. And yes, enjoy the beautiful time. We'll stop here only. We'll continue in the next class. Till the time, take care everybody. Happy learning to you all. Bye bye. Take care. Thank you so much.